तर चला मंडळी, तर चला बघूया आज काय बनवलेलं आहे. तर आज आमच्या इथे मस्तपैकी आम्ही भुईमुगाच्या शेंगा आणलेल्या. तर ते मस्तपैकी भाऊने थैली भरून आणलेलं. मग त्याच्यासाठी थोड्याशा भाजायला घेतलेल्या. तर आता थंडी आहे, तर संध्याकाळी मस्तपैकी अशा शेंगा बिंगा भाजलेल्या असल्या तर खूपच छान लागतं. तर मग त्याच्यामुळे मी मस्तपैकी तवा गरम होता, मग त्याच्यामुळे एक मुठी भरून अशी शेंगा मस्तपैकी भाजून घेतल्या. आणि बाहेर आमच्या इथे चूल पण आम्ही पेटवतो, पण ते संध्याकाळी आता कोण पेटवणार म्हणून नाही पेटवली होती. सकाळी म्हणजे आई पाणी बिणी तापवण्यासाठी बाहेर हे करते, तर तिथं त्या टायमाला आम्ही भाजत नाही. म्हणजे संध्याकाळी आता मला वाटलं की चला आता थोडेसे भाजून सगळे खाऊन घेतील, मग त्याच्यामुळे भाजलं. आणि त्याला मस्तपैकी मी गुळाबरोबर खाल्लं. मला गुळाबरोबर खायला खूप आवडतं. आणि त्याच्यानंतर मस्तपैकी आमच्या इथे शिरा बनलेला. तर शिरा टाकताना थोडासा शिरा असा खाली पडलेला आहे. आणि त्या म्हणजे देवाला ठेवायचं होतं, मग त्याच्यामुळे मी त्याच्यावरती मस्तपैकी तूप टाकलेलं आहे. आणि हे तूप आम्ही घरीच बनवतो, कारण की आमच्या इथे दूध येतं. मग त्याचं आम्ही म्हणजे 2-3 दिवसात असं थोडं थोडं बनवतच असतो. आणि घरचं तूप एकदम खूपच छान लागतं. आणि शिरामध्ये जेवढं तूप असतं तेवढा शिरा पण खूप टेस्टी लागतो. तर या मंडळी, तुम्ही पण खायला. तर तुम्हाला शिरा कसा वाटला?